स्पिरिट असेल, भूत असेल, आत्मा असेल, या सगळ्या गोष्टी असतात का खरं? ऑफकोर्स. आता कसं आहे माहिती आहे का, बरेच क्लायंट्स माझ्याकडे येतात आणि विचारतात की स्पिरिट एनर्जीज हील करू शकता का, किंवा माझ्या घरात XYZ पर्सन डेथ आहे, मला त्यांच्याशी बोलायचं आहे, असं काय झालं की हे पैसे कुठे ठेवले, ते काय झालं, सडन डेथ कुणाची झाली. असे केसेस आहेत माझ्याकडे. सगळ्यात मेन म्हणजे बरेच लोक मला हे पण विचारतात की रिबर्थ झालंय का, 5 वर्ष झाले एक्सपायर्ड होऊन, रिबर्थ झालंय का. तर व्हेरी क्लिअरली मी तुम्हाला आज सांगते की रिबर्थ झालंय का, किंवा भूत झालंय का, किंवा त्या आत्म्याचं स्पिरिट झालंय का, किंवा पितर झालंय का, हे कसं कळतं. तर आपल्या भगवद्गीतामध्ये 8वा जो अध्याय आहे त्यात 25वा श्लोक आहे, त्यात क्लिअरली असं मेन्शन आहे की जी व्यक्ती दक्षिणायन या काळात पौर्णिमा ते अमावस जो पिरियड असतो, जेव्हा पौर्णिमा होते आणि अमावसच्या तिथे आपले जर्नी चालू होते, जसं जसं चंद्र कलेनी छोटा स्मॉल होत जातं, त्या दरम्यान जर कुणी एक्सपायर्ड झालंय तर ती व्यक्ती कितीही कर्म चांगले असू दे, ते ब्रह्मांडात रिलीज होत नाहीत. ते एखाद्या वेळेस भूत बनतील, एखाद्या वेळेस रिबर्थ घेतील, एखाद्या वेळेस ते पितर बनतील. तर अशा त्यांची जर्नी असते. ते ब्रह्मांडात रिलीज होतच नाही. त्यांचं स्पिरिट किंवा त्यांचं पितर किंवा ते भूत होतात किंवा ते रिबर्थ घेतात.